थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पोलिसांसोबत बैठक सुरू होते नागपूरमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत या बैठकीला आता सुरुवात होणार आहे। नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा फडणवीस आढावा घेतील। हिंसाचारग्रस्त भागातील उपाययोजनांवर सुद्धा चर्चा होणार आहे। आतापर्यंत 105 जणांना ताब्यात घेण्यात आलेले ही रात्रीची दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये काल रात्री उशिराच दाखल झालेले होते, तेव्हाची ही दृश्य आता अगदी काही क्षणात म्हणजे 12 वाजता खरं तर या बैठकीला सुरुवात होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? 12 वाजता महत्त्वाची बैठक फडणवीसांसोबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची। अगदीच नागपूरच्या पोलीस भवन येथे जे आहे ते बैठकीची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होऊ शकते। नागपूरच्या रामगिरी या शासकीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सद्यस्थिती आहेत, त्या ठिकाणून कधीही निघू शकतात आणि या ठिकाणी पोहोचू शकतात। थोड्याच वेळामध्ये ते काही क्षणात या ठिकाणी बैठकीला सुरुवात होणार आहे। एकूणच सोमवारी नागपूरमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार झाला त्याच्यानंतर नागपूरमध्ये जे आहे ते मुख्यमंत्र्यांचा हा पहिला दौरा आहे आणि रात्री उशिरा मुख्यमंत्री जे आहे ते नागपूरमध्ये दाखल झाले। रात्री देखील त्यांनी संपूर्ण या हिंसाचार प्रकरणाची एकूणच अपडेट घेतली आणि आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांची आज महत्त्वाची नागपूरच्या पोलीस आयुक्तालयामध्ये जे आहे त्यांची बैठक आहे। त्यामुळे हा हिंसाचार कसा झाला आणि यामधील किती आरोपी पकडले गेले आणि पुढे काय कारवाई करायची, एकूणच या पद्धतीचा पूर्ण आढावा एकूणच पोलिसांकडून जे आहे ते खुद्द मुख्यमंत्री आज घेणार आहे आणि एकूणच पोलिसांना अजूनही तपासासंदर्भामध्ये काय नेमक्या ते सूचना करतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आतापर्यंत नागपूर पोलिसांनी जे आहे ते 13 FIR जे आहे ते या ठिकाणी दाखल केले, सोबतच 105 लोकांना जे आहे ते ताब्यात घेतलं होतं। रात्री उशिरा देखील काही जे काही प्रमुख सूत्रधार असतील, संशयित असतील, त्यांना देखील या ठिकाणी ताब्यात घेतलं आहे आणि अजूनही कारवाई सत्र जे आहे ते सुरूच आहे। कोम्बिंग ऑपरेशन सुरूच आहे। दररोज नवनवीन आकडे जे आहे ते आरोपी ताब्यात घेण्याचे जे आहे ते वाढत आहेत। त्याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची आजची बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। त्यानंतर पोलिसांची सुद्धा आता तपासाला कशा पद्धतीने वेग मिळतो जे आहे ते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।